एसएन न्यूजमधील आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहू याची विशेष बातमी। गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या कुलगुरुपदी नियुक्ती झालेल्या डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी आज दिनांक 3 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर खुर्चीवर बसण्यापूर्वी थेट नागपूर येथून श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेतले व आश्रमीय परिसराची संपूर्ण माहिती जाणून घेतली। अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या ज्या राष्ट्रसंताच्या नावे विद्यापीठ आहे त्या महामानवाच्या महासमाधीला नतमस्तक होऊन विद्यापीठाच्या खुर्चीवर बसण्याची इच्छा ठेवून आज मी नागपूर येथून थेट गुरुकुंज आश्रम येथे आली असल्याचे मनोगत या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर क्षीरसागर यांनी व्यक्त केले व येथील परिसर पाहून मी अक्षरशः भारावून गेले। येथून एक नवीन ऊर्जा व राष्ट्रसंताचे आशीर्वाद घेऊन मी विद्यापीठातून एक सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले। यावेळी त्यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, ग्रंथपाल डॉक्टर विजय खंडार, नितीन खरबडे तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दन पंत बोथे, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, प्रचार प्रमुख गोपाल कडू, गुलाब खपसे, डॉक्टर पाडेकर, मुख्याध्यापक मनोज कडू, डॉक्टर जनसेवक जयस्वाल, अध्यात्मक विभागाचे प्रमुख डॉक्टर राजाराम बोते, अमोल बांबल आदी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण कार्याची तसेच आश्रमीय परिसराची माहिती प्राचार्य अरविंद राठोड यांनी कुलगुरू यांना सांगितली। आश्रमीय परिसर बघितल्यावर कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रंथसंपदा, ग्रामगीता, श्राप, शाल, श्रीफळ भेट देऊन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या नागपूर विद्यापीठाच्या 48व्या कुलगुरुपदी आज पदभार स्वीकारत आहे। या प्रसंगी आपल्याला काय सांगाल? अतिशय आनंदाची बाब आहे ही माझ्यासाठी। वैयक्तिक दृष्ट्या या विद्यापीठाची माझी विद्यार्थिनी होते मी आणि तिथनं विद्यापीठाचा कार्यभार उच्च श्रेणीने सांभाळणं हा जो प्रवास आहे त्याचा मला स्वतःला पण खूप आनंद आहे। कारण हे भाग्य फार कमी लोकांना लाभतं की ज्या विद्यापीठातनं आपण शिक्षण घेतलं त्याच विद्यापीठात आपण सर्वोच्च पदावर विराजमान होणं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं अतिशय समर्थपणे पालन करणं। तर मला असं वाटतं की हा खूपच मोठा दैवयोग माझ्या नशिबात होता आणि मी त्या अनुषंगाने कुलगुरू झाले। संस्कारित पिढी घडवणं हे खरोखर खूप मोठं आव्हान आहे। त्याच्यात मी पिढीला नावं नाही ठेवणार, कारण जसे आपले पालक होते आणि त्यांनी जसं आपल्याला घडवलं आणि आपण जसं घडलो तसं कदाचित तेवढ्या समर्थपणे आपण आपलं पालकत्व कदाचित निभवू नाही शकलो। त्याच्यामुळे आपली पुढची पिढी तिला फक्त नावं ठेवण्यापेक्षा आपण जर थोडंसं आपल्या अंतर्मनात बघितलं की काय चुकलं तर सगळ्यांचं चुकलंय। पालकांचं पालक म्हणून चुकलं आहे, समाजाचं समाज म्हणून चुकलेलं आहे आणि हे सगळं काही ठीक करण्यासाठी आता खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काम करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे। कारण पिढी गारद होणे याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट नाहीये आणि दुर्दैवाने असं होत आहे। म्हणजे मूल्य नाही राहिलेली। कारण मूल्य का नाही आहेत? कारण आधी शाळांमधनं ज्या वेळेला शिक्षक मुलांना मारायचे त्यावेळेला घरातनं पालक येऊन त्याला जाब नाही विचारायचे कधी, उलट ते म्हणायचे की आणखीन 2 द्या अशी चूक झाली असेल तर। आता असं आहे की आपल्या पाल्याची चूक जरी झाली असेल तरी सुद्धा त्याचं समर्थन करायला आई वडील शाळेत पोहोचतात। तर ही या प्रकारची जर पालकत्व असेल तर ह्या प्रकारचीच मुलं होणार। तर ह्याला खूप मोठ्या सगळ्या स्तरांवर आपल्याला ठीक करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की विद्यापीठाचा खूप मोठा ह्याच्यात सहभाग राहणार आहे। त्याच्यामुळे आमच्या परीने जे काही संस्कार म्हणजे मोठं झाल्यानंतर संस्कार घडवणं जरा कठीण असतं, पण त्यात आम्ही काय जे करू शकतो, जसं आपण म्हणालात की भजन स्पर्धा आहेत किंवा
आपण साहित्य संमेलन आहेत, म्हणजे असे काय आणखीन त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबर आपण असं काय करू शकतो जेणेकरून त्यांना आपण जागेवर आणू शकू, त्यांच्यामध्ये जरा कुतूहल निर्माण करू शकू, रस निर्माण करू शकू, की अरे आपल्याकडे खूप काही आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देताना फार भरकटत आहात. पण ते सांगून ऐकणार नाहीये. आपण काहीतरी ठोस जोपर्यंत काही करत नाही आणि त्यांना हळूहळू इकडे आणत नाही, आणि ते होणार नाही असं नाही. तर मला असं वाटतं की कुलगुरू बनण्याच्या निमित्ताने माझ्या पुढे ही खूप चांगली संधी आलेली आहे, आणि त्याला मी आपली चांगली पिढी घडवण्यात मी लक्ष देईन असंच मला म्हणायचं आहे आजच्या दिवशी. दुसरा प्रश्न, आपण हा सर्व आश्रमी परिसर पहिल्यांदा बघितला. हो. पहिल्यांदा आपण या ठिकाणी पवित्र ठिकाणी आलो. हो. आदरणीय बोटेगुरूंनी पण आपल्याला सगळी महाराजांच्या वेळेची आणि सगळं हस्तलिखित दिली. वाघमारांनी सांगितले, आमचे दातो सरांनी सुद्धा पूर्ण माहिती दिली. हा सगळा आश्रमीय परिसर पाहून ती माहिती देऊन आपण दोन शब्द आम्हाला सांगावे का? काय वाटलं तुम्हाला या परिसर भारावले ज्याला म्हणतात ना, तर मी भारावले हा सगळा परिसर बघून. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याकडनं सगळं काम करवते. तर मला असं वाटतं की कुठेतरी इथे ती ऊर्जा घ्यायलाच मला इथे आमंत्रित केलं महाराजांनी, की आता तुला जी पुढची वाटचाल करायची आहे त्याची ऊर्जा घ्यायला तू इकडे ये, हेच म्हणावं.